सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 77 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मॅकच्या बर्थडे पार्टीमध्ये आर्यनने त्याच्याशी लगट करणाऱ्या मुलीच्या सनसनीत कानाखाली दिली आणि पुन्हा तिच्याकडे बघतच ड्रिंक करत बसला. ती मुलगी आर्यनकडे आता खूप रागात बघत होती आणि तो मात्र तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला टशन देत ड्रिंक करत होता आणि गालात हसत होता. आणि तिचा चेहरा बघून सगळेजण अवाक झाले होते. आणि मॅक आता तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, सुहाणी, अगं कशाला त्याच्या नादी लागतेस? तो असा तसा मुलगा अजिबात नाही. त्याला नाही आवडत त्याच्याजवळ मुली आलेल्या. तू त्याला का डान्स ऑफर केलास? सुहाणी आता नुसतीच त्याच्याकडे बघत होती रागात आणि आर्यनसुद्धा तिला तसाच बघत होता रागात. आणि मग त्याचा ड्रिंकचा पेग संपला आणि त्यानंतर त्यानं ग्लास खाली ठेवला आणि आता उठला आणि मॅकला म्हणाला, मॅक, आय एम गोईंग. वन्स अगेन हॅपी बर्थडे ब्रो, असं म्हणून त्याच्या गळ्यात पडला. आणि त्याच्या शेजारी उभी असलेल्या सुहाणीला आर्यन म्हणाला, लिसन मिस, इथून पुढे कोणालाही डान्स ऑफर करताना त्याचं फक्त नाव ऐकून येऊ नकोस, तर त्याच्याविषयी पूर्ण माहिती करत जा आणि मग येत जा. सगळीच मुलं सेम नसतात, काही डिफरंटसुद्धा असतात. अँड आय थिंक मला डान्स ऑफर करणं हे तुला खूपच कमी महागात पडलं. मॅक तुझा फ्रेंड आहे ना, तर तू त्याला विचार की अजून तुला किती महागात पडलं असतं. गुड नाईट, असं म्हणून आर्यन निघाला आणि मॅक म्हणाला, आर्यन प्लीज थांब ना. अरे आत्ता कुठे पार्टी सुरू झाली आहे आणि तू लगेच निघालास पण. आणि आर्यन म्हणाला, सॉरी मॅक, माय वाईफ इज वेटिंग फॉर मी, असं आर्यन सुहाणीकडे बघून म्हणाला. आणि तेव्हा सुहाणीला कळलं की याचं लग्न झालेलं आहे. आणि आर्यन तिच्याकडे खालून वरपर्यंत बघून म्हणाला, अँड माय वाईफ इज व्हेरी ब्युटिफुल. इतर कुणाहीपेक्षा खूपच जास्त सुंदर आहे ती, असं म्हणाला आणि निघून गेला. आणि ती मुलगी सुहाणीसुद्धा पार्टी सोडून निघून गेली. आणि दुसऱ्या दिवशी मधू संग्रामला भेटली तेव्हा इंद्राच्या ऑफिसमध्ये. आणि आर्या आता तिथं नसायची. आणि आता आर्यासोबत तिथे जाण्याचा बहाणासुद्धा मधू करत शकत नव्हती. पण संग्राम फ्रेंड आहे म्हणूनच ती त्याला भेटायला जायची. आणि ती म्हणाली, संग्राम, असं कुठपर्यंत चालणार? तुझी बहिणी तुला कशी बोलते हे बघितलेलं आहे मी माझ्या स्वतःच्या कानानं ऐकलं आहे. इतका अपमान सहन करून तू त्या घरात कसा राहू शकतो? आणि तुझे आई वडील, त्यांच्याबद्दल तर काय बोलू मी? अरे, एक बाहेरून आलेल्या मुलीकडून ते इतका अपमान कसा करून घेतात? कोणी काहीच का बोलत नाही तिला? आणि संग्राम म्हणाला, कारण ते सगळे लाचार आहेत आणि तिच्या उपकाराखाली दबलेले आहेत. तिच्या डॅडने माझ्या पप्पांना आणि माझ्या दादाला नोकरी लावली ना, म्हणून ती इतकी तोऱ्यात वागते. मलाही म्हणत होती नोकरी लावू शकते, पण मला तिची लाचारी नको आहे. आणि तुला माहीत आहे काल रात्री काय झालं? रागामध्ये तिनं मला तिची मध्यरात्री चप्पल उचलायला सांगितली. आणि हे ऐकून मधूला फार राग आला. आणि मधू धक्का बसून म्हणाली, आणि संग्राम, तू ती उचलली? अरे, तुला काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही? तुम्ही सगळे ना तिचं ऐकता म्हणून ती इतकी तोऱ्यात वागते. संग्राम म्हणाला, काय करणार मधू, माझी मम्मी आणि पप्पांसाठी ऐकावं लागतं. आणि मधू तुच्छतेनं हसत म्हणाली, आणि तुझे मम्मी पप्पा तरी कुठे शहाणे आहेत, ते उलट तुझाच अपमान करायला बसलेत. आणि संग्राम, यातून मार्ग काढलाच पाहिजे. मला नाही आवडलं तुझा असा अपमान होणं. अरे, तुझ्यासारख्या साध्या सिंपल मुलाला आणि त्याच्या मनाला किती जपलं पाहिजे या माणसांनी आणि तुझ्या घरच्यांनी. या उलट ते किती दुखावतात तुला. मला नाही हे पटत आणि मला नाही आवडलं, असं मधू मनापासून बोलत होती. आणि तिचा जीव तिळतिळ तुटत होता. आणि संग्राम तिची ती डगमग बघत होता. आणि आता इकडे नयना तिच्या फ्रेंड्स आणि बहिणींसोबत किट्टी पार्टी करत होती. आणि तिची एक दूरची बहीण होती, डिम्पल तिचं नाव. ती सुद्धा तशीच होती वागायला. नोकरांवर रुबाब, घरच्यांवर रुबाब करायचा तिला आवडायचं.
आणि नैना तिथं बढाया मारत होती की माझ्या सासू सासऱ्यांना, नवऱ्याला आणि दिराला मी कशी माझ्या तालावर नाचवते. फक्त माझ्या नवऱ्याचा लहान भाऊ संग्राम तो माझ्या डोक्यात जातो. एकतर रंगाने खूप ब्लॅक आहे तो आणि वरून खूप रुबाब करतो आणि त्याचा माज मला उतरवायचाच आहे. तो माझा सध्या ऐकतोय पण घरच्यांच्या दबावामुळे. पण मला असं वाटतं की त्यानं मला घाबरावं. आणि नयनाची ही कसली असुरी इच्छा होती कुणास ठाऊक. खरंच असुरी इच्छाच म्हणावी लागेल, दुसरं काय. आणि तिची मावस बहीण म्हणाली, "नयनादी, तू एक काम कर ना. तू तो तुझं ऐकत नाही ना, मग त्याचं लग्न अशा मुलीसोबत करून दे, जी त्याला पायाखाली ठेवेल." आणि नयना एक पत्ता फेकत म्हणाली, "अगं त्याला तर खूप अभिमान आहे स्वतःचा आणि म्हणतो की मी अशा मुलीसोबत लग्न करणार, जी अंथरूण बघून पाय पसरेल आणि त्याच्या सॅलरीमध्ये भागवेल. नॉनसेन्स! आजच्या काळात त्याला अशी मुलगी कुठे भेटणार आहे?" आणि तिची बहीण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये येत म्हणाली, "असं का? नयनादी, आपण त्याची गंमतच करूया. आता मीच त्याच्याशी लग्न करते, मग बघूच तू कसं ऐकत नाही." आणि नयना म्हणाली, "अगं तू वेडी आहेस का? इतक्या ब्लॅक माणसासोबत कशी लग्न करशील?" आणि तिची बहीण म्हणाली, "ब्लॅक असला म्हणून काय झालं? त्याचीसुद्धा एक ब्युटी आहे. मला नाही काही वाटत ब्लॅक रंगाचं. आणि रंगाने सावळा असला तरी हँडसम आहे तो. फक्त त्याच्यातली ब्युटी शोधता आली पाहिजे." असं नयनाची बहीण म्हणाली. आणि नैना म्हणाली, "ओ माय गॉड, आता तू त्याच्यावर प्रेम करायला लागलीस की काय डिंपल?" आणि डिंपल म्हणाली, "नो, असं काहीच नाही. पण आता त्याचे तेवर आहेत ना, ते उतरवायचे असतील तर हाच मार्ग आहे. आणि नैनादी, आमचं लग्न होऊ दे, म्हणून तू प्रयत्न कर." आणि नैना म्हणाली, "मला नाही वाटत संग्राम तयार होईल. त्याचं नेचर वेगळं आहे आणि तुझं नेचर वेगळं आहे. आणि तो तुला ओळखतो सुद्धा. आठवतं ना, पाठीमागे एका पार्टीत तो तुझ्यावर किती नाराज होता?" आणि डिंपल म्हणाली, "आय नो, पण तुझ्यासाठी काहीच अशक्य नाही. तू तुझ्या सासरच्या लोकांवर दबाव आण आणि त्यांना म्हणावं संग्रामने माझ्याशी लग्न करावं आणि ते तुझं ऐकतीलच आणि संग्रामला सांगतील माझ्याशी लग्न करायला. मग त्याचं आयुष्य कसं नर्क बनवायचं ते आपण ठरवू." आणि नैना हसून म्हणाली, "दॅट्स ग्रेट आयडिया." आणि घरी जाऊन ती संग्रामच्या मम्मी पप्पाला म्हणाली, "मम्मी पप्पा, माझ्या डॅडीची अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या बहिणीसोबत डिंपलसोबत संग्रामचं लग्न लावून द्यावं आणि तिला संग्राम आवडतो." आणि हे ऐकलं तसं संग्रामचे मम्मी पप्पा चकितच झाले आणि म्हणाले, "काय? डिंपल संग्रामला पसंत करते?" आणि नैना तुच्छतेनं हसून म्हणाली, "अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवानं ती संग्रामला पसंत करते. माहीत नाही तिनं असं त्याच्यामध्ये काय बघितलं." आणि संग्रामची मम्मी म्हणाली, "पण संग्राम तयार होणार नाही, कारण त्याला तर डिंपल अजिबात आवडत नाही." आणि नैना म्हणाली, "विचार करा मम्मी, माझ्याशी तुमच्या मोठ्या मुलाचं लग्न करून दिलं आणि तुमचा किती फायदा झाला." तसं आता संग्रामच्या मम्मीनं खूप वाईट तोंड केलं. जणू काही एखादं नापसंत वाक्य तिनं ऐकलं असावं. म्हणजे आता हिच्यापासून काय फायदा होता जगताप फॅमिलीचा कुणास ठाऊक. उलट हिच्याच कलानं घ्यावं लागायचं सगळं आणि हिचंच ऐकावं लागायचं. सारखी सारखी शॉपिंग आणि सारखी म्हणायची नोकर ठेवा, नोकर ठेवा. आणि संग्रामची मम्मी नोकर न ठेवता स्वतः काम करायची आणि संग्रामलासुद्धा काम करायला लावायची, नोकरासारखं वागवायची. आणि मग नैनासुद्धा म्हणायची, "जर तुम्हाला नोकर ठेवू वाटत नाही तर माझ्या हाताखाली तुम्ही काम करा." संग्रामची आई लालची आणि कंजूस होती. पैसा वाचवण्यासाठी ती नोकर ठेवत नव्हती. आणि नैनाला तर प्रत्येक गोष्टीला कुठून नोकर ठेवायचा. जितकी पण कमाई येत होती तितकी सगळी तिच्याच सेवेत जायची असं वाटायचं तिला. आणि आता संग्रामची लालची मम्मी नैनाला म्हणाली, "नैना बेटा, खरंच डिंपलला संग्राम आवडतो का? आणि जर ती खरंच त्याच्याशी लग्न करायला तयार असेल तर? आणि संग्रामशी बोलतो आम्ही, पण ती येताना काय काय घेऊन येईल? म्हणजे ज्वेलरी किती आणेल? कॅश किती आणेल?" आणि नैना म्हणाली, "खूप आणणार मम्मी. तुमच्या मुलाच्या किमतीपेक्षा खूप जास्त. पण आधी संग्रामला विचारा." आणि आता संध्याकाळी संग्राम आला.
मधूसुद्धा घरी आली आणि ती डिनर करताना अजिबात व्यवस्थित खात नव्हती. तिचं सगळं लक्ष संग्रामकडे होतं. नेहा म्हणाली, मधू बेटा काय झालंय, तू का खात नाहीस? आणि मधू म्हणाली, मम्मी डॅड कधी येतील? नेहा म्हणाली, त्याला आजही उशीर होईल. तुला तर माहीतच आहे, तुझे डॅड एकत्र असल्यावर आणि अर्जुन अंकल एकत्र असल्यावर घरी लवकर येत नाही. पण तुझं का लक्ष नाही डिनरमध्ये ते सांग, तुला दुसरं काही हवं आहे का? आणि मधू म्हणाली, नाही मम्मी, जर तर तसं असलं तर पण मला एक सांग, जर सतत एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा अपमान होत असेल तर हे योग्य आहे का? आणि तरीही त्याच्या घरातले काहीच बोलत नाहीत. मग अशा वेळी त्यानं काय करावं गं मम्मी? नेहा म्हणाली, कोणाबद्दल बोलतेस तू? मधू म्हणाली, माझा एक फ्रेंड आहे त्याच्याविषयी बोलत आहे मी. मम्मी तो रंगाने सावळा आहे म्हणून त्याला घरामध्ये किती तुच्छ लेखतात, अजिबात पसंत करत नाहीत. अगदी लहानपणापासून आणि नोकरासारखं वागवतात. आणि हे ऐकून नेहा म्हणाली, ओ माय गॉड, हे खूप चुकीचं आहे. आजही लोक असा विचार करतात का? काळा गोरा? आजच्या काळात स्वभाव आणि टॅलेंटला महत्त्व आहे. आणि मधू म्हणाली, मम्मी तेच ना, पण त्याच्या घरातले फार विचित्र आहेत. स्वतःच्याच मुलाचा अपमान खपवून घेतात. आणि अशा वेळी त्यानं काय करावं सांग? मधू म्हणाली, अशा वेळी ज्या मुलानं स्वतःचा स्टँड घेणं गरजेचं असतं आणि घरच्यांना जाब विचारला पाहिजे आणि खडसावलंसुद्धा पाहिजे. आणि मधू म्हणाली, पण त्याच्यामध्ये तितकी हिंमत नसेल तर? आणि नेहा म्हणाली, तर हिंमत आणावी लागेल मधू. आजकालच्या युगात इतकं सिंपल राहून चालत नाही. आपली लढाई आपल्याला लढावीच लागते. आणि आता मधूनं ठरवलं की संग्रामला त्याची लढाई लढण्यासाठी तयार करायचा आणि नयनाचा माज उतरवायचा म्हणजे उतरवायचा. पण आता नाही, नंतर संग्रामचा स्वाभिमान दुखावण्यासाठी, आता नयनानं तर स्वाभिमान दुखावण्यासाठी त्याचा आणि माज उतरवण्यासाठी डिम्पलसोबत त्याचं लग्न लावणार होती. मग आता नक्की कोण सक्सेस होईल यामध्ये ते पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि नयना ही एक अशी मुलगी होती जी छोट्या छोट्या गोष्टींचं सुद्धा प्रेस्टीज बनवून इगोनं फुगायची. मग आता संग्रामचे मम्मी पप्पा संग्रामला म्हणाले की डिम्पलला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे आणि ही एक चांगली गोल्डन अपॉर्च्युनिटी तुझ्यासाठी आलेली आहे. तू सुद्धा तिच्यासोबत लग्न करून जितेंद्रसारखा नोकरी कर. आणि संग्राम म्हणाला, मम्मी हे शक्य नाही. वहिनी आणि तिच्या घरचे कसे आहेत मला माहीत आहे. मला अजिबात म्हणजे अजिबात त्यांच्याशी कॉन्टॅक्टसुद्धा ठेवायचा नाही. सगळे खूप मॅनर्सलेस आहेत. आणि संग्रामची मम्मी म्हणाली, गप्प बस. जर तू हे लग्न केलं तर तुझ्या पप्पांची नोकरी जाईल, नाही केलं लग्न तर. आणि संग्राम चिडून म्हणाला, मग नोकरी केली तरी चालेल, मला नाही देणं घेणं. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी कसे काय मला वापरू शकता? मम्मी मला या सगळ्याचा कंटाळा आला. आणि त्याची मम्मी म्हणाली, संग्राम, एक तर तुझा रंग सावळा आहे आणि तुझ्याशी कोणी लग्नसुद्धा करणार नाही. डिम्पलसारखी मुलगी स्वतः होऊन करते तर ऐक. आणि तो म्हणाला, मम्मी मी आवडतच नव्हतो, माझ्या रंगामुळे तर मला लहानपणीच का नाही मारलं? आणि हे ऐकलं तसं संग्रामच्या पप्पांनी त्याच्या कानाखाली दिली आणि म्हणाले, जास्त बोलू नकोस. 2च दिवसांनी डिम्पलची बर्थडे पार्टी आहे आणि त्या बर्थडे पार्टीमध्ये तिला हेच गिफ्ट द्यायचं आहे, तुझ्या होकाराचं. आणि पार्टीतच दोघांची एंगेजमेंट होईल. आणि आज अजिबात म्हणजे अजिबात संग्रामला कळत नव्हतं की इतकी घाई कशासाठी. डिम्पल अजून त्याच्याशी काहीच बोलली नाही आणि नक्कीच यामागे मला त्रास देण्याचा हेतू असणार. आणि आता मम्मी पप्पाला कसं समजवावं असा प्रश्न त्याच्यापुढे पडला. आणि याचं उत्तर मधूलाच विचारतो आणि काय करायचं ठरवतो असं मनात त्यानं ठरवलं. मग आता दुसऱ्या दिवशी तन्वीकडून आर्यनला कळलं की ऋषी आणि परी साऊथला जाणार आहेत. आणि तिकडे किती दिवस राहतील माहीत नाही. आर्यन म्हणाला, पुन्हा निघाला असेल कुठेतरी सिक्रेट मिशनवर बायकोला घेऊन, डरपोक साला. त्याला माहीत आहे ना परी किती नाजूक आहे, तरी कशासाठी तिला घेऊन फिरतो काय माहीत. आणि स्वीटी म्हणाले, आर्यन, जसं तुला तुझी बायको आवडते ना तसंच त्यालाही त्याची बायको आवडते. आणि आर्यन तोंड वाकडं केलं आणि म्हणाला, शौक से जाए मुझे क्या. आणि आता 2 दिवसांनी परी शॉपिंगला गेली होती आणि 2 खुन्सी डोळे तिचा पिच्छा करत आहेत असं तिला वाटलं. आणि तिनं मागं बघितलं तसं तो लपून बसला.
परीला आता खूप अस्वस्थ वाटलं आणि तिनं पुन्हा पुढे बघितलं आणि पटकन गाडीत बसली आणि ड्रायव्हरला म्हणाली घरी चला. आणि अचानक तिच्या तोंडावर रुमाल आला आणि परी बेशुद्ध झाली आणि त्या किडनॅपरनं परीला किडनॅप केलं. इकडे रात्र झाली तरी परी घरी नव्हती. ऋषीच्या मम्मीला वाटलं ती ऋषीसोबत असेल किंवा तिच्या माहेरी गेली असेल आणि ऋषीला वाटलं ती घरी असेल. आणि अचानक ऋषीचा फोन वाजला रात्रीच्या 10 वाजता. आणि ऋषी ऑफिसमध्येच होता त्याच्या युनिफॉर्ममध्ये. ऋषी आता तो अनोळखी नंबर सहज म्हणून फोन घेतला त्यानं आणि समोरून परीचा आवाज आला. ऋषी ऋषी सेव्ह मी, मला वाचव, मला कोणीतरी किडनॅप केलं आहे, प्लीज ऋषी लवकर ये. आणि हे ऐकलं तसं ऋषी त्याच्या खुर्चीतून ताडखन उठला आणि हॅलो हॅलो म्हणाला. इतक्यात फोन कट झाला. त्यानं घरी मम्मीला फोन केला की नक्की परी होती की नाही हे चेक करण्यासाठी. फोनवर दुसरंच कोणी असेल तर. पण आता परी इथेही नव्हती. त्यानं अस्मिताला फोन केला तर परी तिथेही नव्हती आणि ऋषी घाबरला. त्यानं आता त्याची पोलीस फौज तयार केली परीचा शोध घेण्यासाठी. आणि पुन्हा त्याला फोन आला आणि समोरून किडनॅपर गंभीर आवाजात, मला ऋषी तिवारी, मी कोण आहे हा विचार करण्याच्या भानगडीत पडू नकोस, कारण तू खूप जणांसोबत पंगा घेतला आहेस आणि त्यापैकीच मी एक तुझा वेल विशर आहे. आणि जर तुला तुझी बायको सही सलामत आणि कोणत्याही छेडछाडीशिवाय हवी असेल तर मी सांगतो तसं कर. आणि ऋषी म्हणाला, कोण बोलतोय, कोण आहेस तू? हे बघ, परीला काहीही होता कामा नये. तू तिला अजिबात हात लावू नकोस, नाहीतर तुझे हात जागेवर राहणार नाहीत. आणि तो म्हणाला, किडनॅपर म्हणाला, सध्या तरी तुझे होत जागेवर नाहीत. बायको परत मिळवायची असेल तर मी सांगतो तसं कर. आणि हो, तुझ्या पोलिसाच्या वर्दीमध्ये नाही यायचं, साध्या ड्रेसमध्ये हवास. आणि तिच्यावर प्रेम करतोस ना खूप, तर मग एकटा ये आणि वाचवून दाखव तिला. तुझ्याकडे फक्त अर्धा तास आहे, लोकेशन तुझ्या मोबाईलवर येईल. असं म्हणून समोरून किडनॅपरनं फोन ठेवला. आणि ऋषीनंही नाही म्हटलं तरी ऋषी घाबरला. तो पटकन घरी गेला. त्याने त्याचे कपडे चेंज केले, साधा ड्रेस घातला, खिशामध्ये पिस्तूल टाकलं आणि निघाला. आणि लोकेशन मोबाईलवर येण्याची वाट बघत होता. आणि इतक्यात त्याच्या मोबाईलवर एक लोकेशन आलं आणि ऋषी त्या दिशेनं एकटाच निघाला. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, सर आम्ही सुद्धा तुमच्यासोबत येतोय, तुम्हाला एकटं सोडणं सेफ नाही. आणि ऋषी म्हणाला, नाही इन्स्पेक्टर, त्यानं मला एकट्याला बोलावलं आहे आणि मी एकटाच जाणार. आणि ऋषी आता एका ठिकाणी गेला, तिथेच थांबला. मग त्याच्या मोबाईलवर आणखीन एक लोकेशन पडलं आणि तिथं असं सांगितलं, तिथं ये असं सांगितलं. ऋषी तिथंसुद्धा गेला, मग थांबला. तसं पुन्हा एकदा त्याच्या मोबाईलवर लोकेशन पडलं आणि आता हे लोकेशन बघून ऋषी थोडा चकित झाला, कारण हे लोकेशन एका बीचचे होतं. आणि ऋषी रागात म्हणाला, खूपच हुशार दिसतोय किडनॅपर, एकाच वेळी एक लोकेशन शेअर करत नाही, सगळं टप्प्याटप्प्यानं करतोय. पण बीचवर समुद्रकिनारी तो परीला घेऊन का गेला? ओ माय गॉड, त्याला तिच्यासोबत काही वेडंवाकडं करायचं नसेल ना? आणि ही रितेशची माणसं तर नसतील ना? आणि ऋषीला टेन्शन आलं आणि तो भरधाव वेगात बीचच्या दिशेने गाडी घेऊन निघाला. अंधार खूप पडला होता आणि समुद्र सुद्धा दिसत नव्हता. फक्त समुद्राच्या लाटांचा गंभीर आवाज यायचा कानावर. आणि ऋषी आता त्या मोकळ्या आकाशाखाली समुद्राच्या किनारी गेला आणि त्यानं हाक मारली, परी, परी, तू इथे आहेस का? हे तू कुठे ठेवलंस परीला? असं ऋषी चिडून म्हणाला त्या किडनॅपरला. आणि इतक्यात समोर लाईट लागली आणि एका बेडरूम इतक्या जागेमध्ये लाईटिंग होतं. कोणीतरी व्यक्ती समोर टेबल मांडून ऋषीकडे पाठ करून बसला होता आणि बहुतेक तो किडनॅपर असावा. आणि ऋषी आता तिथं रागातच गेला. त्यानं पिस्तूल काढलं आणि त्या किडनॅपरच्या डोक्यावर रोखणार इतक्यात त्याच्या लक्षात आलं की तो एक पुतळा आहे आणि हा काय मजाक आहे, म्हणून ऋषी चिडला. आणि त्यानं तिथं नीट पाहिलं तर तिथं एक छोट्या मिनी पार्टीची तयारी केली होती. ड्रिंकच्या बाटल्या होत्या, स्नॅक होते आणि ग्लास तयार होते. आणि हे काय आहे त्याला कळत नव्हतं आणि तो चकित झाला. आणि ऋषी चिडून म्हणाला, हे तू कोण आहेस आणि तुला काय पाहिजे, पटकन बोल आणि परीला बोलव आणि तिला सोड.
आणि त्याच्या पाठीमागून एक आवाज आला, फ्रेंडशिप पाहिजे, मिळेल का? आणि ऋषीनं पाठीमागं बघितलं आणि त्याच्यासमोर खिशात हात घालून रुबाबात उभा असलेला आर्यन होता. आणि त्याला बघून ऋषी थक्क झाला आणि म्हणाला, मिस्टर आर्यन तुम्ही? मग परीला कोणी किडनॅप केली? आणि आर्यन हसून म्हणाला, मीच. आणि ऋषी म्हणाला, आता परी कुठे आहे? आर्यन म्हणाला, तिच्या घरी. आय मीन तुझ्या घरी. आणि हे होतं एप्रिल फूल, परीच्या किडनॅपिंगचं. आणि मग आर्यनच्या लक्षात आलं की आज 1 एप्रिल आहे आणि तोही डोक्याला हात लावून हसायला लागला. मग आर्यन त्याच्यासमोर आला आणि फ्रेंडशिपचा हात करत म्हणाला, फ्रेंड्स? ऋषीनं सुद्धा त्याच्या हातात हात दिला आणि म्हणाला, फ्रेंड्स. आणि मग काय दोघेही त्या समुद्राच्या किनारी मस्तपैकी ड्रिंक करत बसले. आणि आर्यन चिअर्स करत म्हणाला, एक नाम, हमारी फ्रेंडशिप के नाम, चिअर्स.